नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने राज्यभरातील वीज कंपन्यांसाठी 2025 ते 26 ते 2029 ते 30 या 5 वर्षांकरता नवीन वीज दर घोषित केले आहे। राज्य सरकारी महावितरण कंपनीच्या ग्राहकांसाठी या नवीन दरांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहे। जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी कमी वीज वापरणाऱ्यांना मात्र दरवाढीचा सामना करावा लागणार आहे। हे नवीन दर 1 एप्रिल 2025 पासून लागू होतील। शुक्रवारी मध्यरात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या या पंचवार्षिक वीज दरांनुसार महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी वीज वापराच्या टप्प्यानुसार दरांमध्ये फरक करण्यात आला आहे। धक्कादायक बाब म्हणजे दरमहा 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात तब्बल 24% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना आता अधिक वीज बिल भरावे लागणार आहे। या उलट ज्या घरगुती ग्राहकांचा वीज वापर 100 युनिट पेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी मात्र दरांमध्ये घट करण्यात आली आहे। 100 युनिट पुढील वापराच्या टप्प्यांसाठी वीज दर कमी झाल्याने जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। महावितरणच्या राज्यभरातील सुमारे 2.75 कोटी ग्राहकांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे। विशेष म्हणजे महावितरणने आयोगाकडे सादर केलेल्या मूळ प्रस्तावापेक्षा हा अंतिम निर्णय वेगळा आहे। महावितरणने आपल्या प्रस्तावात सरासरी 7 ते 9% दरवाढ सुचवली होती, परंतु त्यात 100 युनिट पर्यंत वीज वापरण्यासाठी दरात 5 पैसे प्रति युनिट कपात करण्याची शिफारस केली होती। त्यापुढील वीज वापराच्या टप्प्यांसाठी मात्र दरवाढ प्रस्तावित होती। तसेच आयोगाने अंतिम दरांमध्ये मात्र 100 युनिट पर्यंतच्या ग्राहकांसाठी मोठी दरवाढ केली आहे। मुंबईतील वीज पुरवठादारांच्या दरांचा विचार केल्यास बेस्ट उपक्रमाच्या वीज दरांमध्ये जवळपास 15 ते 20% वाढ झाली आहे, तर अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांच्या दरांमध्ये तुलनेने नाममात्र वाढ असल्याचे दिसून येत आहे। महावितरणच्या नवीन दर रचनेमुळे कमी वापर करणाऱ्या ग्राहकांवरील बोजा वाढणार असल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।